नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले YBD अकॅडमी युट्यूब चॅनल वरती। या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2025 यासाठी ऑनलाईन अर्ज कसा भरायचा आहे याच्याबद्दल डिटेलमध्ये माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत। तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा। तर बघा मित्रांनो, ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध करून दिलेली आहे। या वेबसाईटला तुम्हाला ओपन करायचं आहे। इथे आल्यानंतर बघा, इथून तुम्ही संपूर्ण जाहिरात डाउनलोड करू शकता। या पदभरतीविषयी संपूर्ण माहिती मिळवू शकता। तर जाहिरातीवरती सेपरेट आपण आपल्या चॅनलवरती एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे, त्याच्यामध्ये या पदभरतीची संपूर्ण माहिती दिलेली आहे। या व्यतिरिक्त जर म्हटलं तर बघा, 18 तारखेपासून ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे आणि शेवटची तारीख असणार आहे 30/9/2025 पर्यंत तुम्ही ऑनलाईन अर्ज भरू शकता। तर चला आता ऑनलाईन अर्ज कसा भरायचा याच्याबद्दल आपण माहिती जाणून घेत आहोत। तर या वेबसाईटला ओपन केल्यानंतर इथं न्यू रजिस्ट्रेशनचं ऑप्शन आहे, यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। नंतर बघा, अशा प्रकारचं पेज आपल्याकडे इथं ओपन होऊन येईल। इथे आपल्याला आपलं स्वतःचं पहिलं नाव टाकायचंय, तेच आपल्याला रिएंटर म्हणजे पुन्हा आपल्याला टाईप करायचंय। त्याच प्रकारे मधलं नाव आणि आडनाव देखील आपल्याला दोनदा इथं टाकायचं आहे। त्यानंतर तुमचं संपूर्ण नाव खाली येऊन जाईल, तेच तुमच्या हॉल तिकीट वरती देखील प्रिंट केलं जाईल, अशा प्रकारचं सांगितलेलं आहे। त्यानंतर पुढे बघा, आपल्याला आधार कार्ड नंबर द्यायचा आहे, तोच आपल्याला पुन्हा टाकायचा आहे। मोबाईल नंबर देखील इथं दोनदा टाकायचा आहे। अल्टरनेटिव्ह मोबाईल नंबर असेल तर देऊ शकता, अदरवाईज नाही दिला तरी काही अडचण नाही। एक ईमेल आयडी द्यायचा आहे, तोच आपल्याला रिएंटर करायचा आहे, पुन्हा टाकायचा आहे। ठीक आहे, त्यानंतर खाली यायचंय। खाली आल्यानंतर इथे चेकबॉक्स दिलेला आहे, तो आपल्याला इथे टिक मार्क करायचा मित्रांनो या स्वरूपामध्ये। त्यानंतर बघा, आपल्याकडे खाली आल्यानंतर इथं व्हॅलिडेट डिटेल्सचं ऑप्शन येतं बघा, खाली आपल्याला व्हॅलिडेट डिटेल्सचं ऑप्शन आहे, यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। तर बघा, व्हॅलिडेट डिटेल वरती क्लिक केल्यानंतर पुढे लगेच आपल्याला सेव्हचं ऑप्शन आहे, अशा प्रकारचं येऊन जाईल। तर सेव्ह वरती आता आपल्याला क्लिक करायचं आहे। त्यानंतर बघा, तुमचं इथं रजिस्ट्रेशन पूर्ण झालेलं आहे, अशा प्रकारचा मेसेज तुमच्याकडे येऊन जाईल। तुमचं रजिस्ट्रेशन इथं पूर्ण झालेलं असतं मित्रांनो। आता तुम्हाला युजर आयडी आणि पासवर्ड तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल, थोडासा मी हाईड केलेला आहे मित्रांनो। ठीक आहे, तर युजर आयडी पासवर्ड तुम्हाला व्यवस्थित कुठेतरी लिहून ठेवायचा, जो की मेसेजने देखील सेंड केलेला असतो। आता इथून पुढे जेव्हा पण तुमचं परीक्षेचं प्रवेशपत्र येईल, निकाल लागेल, तेव्हा याच युजर आयडी आणि पासवर्डने तुम्हाला लॉग इन व्हावं लागणार आहे। तर बघा, आता इथून पुढे फॉर्म कसा भरायचा ते आपण समजून घेऊयात। सर्वप्रथम आपल्याला बँकेचं नाव इथे सिलेक्ट करायचंय आणि लिपिक किंवा शिपाई पदासाठी अर्ज भरायचा, ते पद तुम्हाला इथे निवडायचं आहे। त्या पदानुसार संपूर्ण माहिती आपल्याकडे इथे ओपन होऊन येईल। तर बघा मित्रांनो, पुढे व्हिडिओ कंटिन्यू करण्या अगोदर आपल्यासाठी अतिशय महत्त्वाच्या नोट्स बद्दल माहिती देऊन घेतो मित्रांनो। स्पेशल डीसीसी बँक भरती 2025 या हेतूने आपण या नोट्स बनवलेल्या आहेत। यामध्ये मागील झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला भेटून जातील मित्रांनो। आधी आपल्याकडे याच्यामध्ये 75 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका होत्या, परंतु आता लेटेस्ट मागच्या महिन्यामध्ये पुणे डीसीसी बँक भरतीचे पेपर झाले, गोंदिया डीसीसी बँक भरतीचे झाले। तर टोटल ते देखील आपल्याकडे 15-16 प्रश्नपत्रिका जमा झालेले आहेत। म्हणजे टोटल आता जर विचार केला तर 90 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका यामध्ये आपण उपलब्ध करून देतोय। त्याच सोबत या प्रत्येक विषयाच्या टॉपिक नुसार आयएमपी प्रश्नासोबत आपण नोट्स देतोय। याच्यामध्ये मराठीच्या टॉपिक नुसार नोट्स असतील, इंग्लिश, गणित, बुद्धिमत्ता, चालू घडामोडी, आयएमपी, जीके, हे सर्व टॉपिक नुसार तुम्हाला भेटेल। त्या व्यतिरिक्त जर म्हटलं तर संगणक याच्यावरती आयएमपी प्रश्न भेटणार आहे। संगणक व माहिती तंत्रज्ञान या विषयावरती देखील सेपरेट पीडीएफ तयार केलेला आहे, त्याच्यामध्ये आयएमपी प्रश्न दिलेले आहेत। बँकिंग व सहकार्याचे देखील सेपरेट पीडीएफ भेटेल आयएमपी प्रश्नासोबत। कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था याचे देखील सेपरेट पीडीएफ तुम्हाला देण्यात आलेलं आहे मित्रांनो। म्हणजे एकत्रित जर विचार केला तर लेटेस्ट झालेल्या सर्व डीसीसी बँक भरतीच्या प्रश्नपत्रिका तुम्हाला दिल्या जातील। 90 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिकांचा समावेश असणार आहे। टोटल हे जर कॅल्क्युलेट केलं तर 8000 पेक्षा जास्त प्रश्न होतात आणि यामधील संगणक, त्याचसोबत बँकिंग, सहकार, कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था या विषयांचे जे प्रश्न आहेत वारंवार मागील प्रश्नपत्रिकेमध्ये जे विचारले होते ते रिपीट होत असतात मित्रांनो। त्यामुळे प्रत्येक विषयावरती कमीत कमी तुम्हाला 1000 ते 1200 जे प्रश्न आहेत या प्रश्नपत्रिकेमध्येच भेटून जाणार आहेत मित्रांनो, जे आपण 90 पेक्षा जास्त उपलब्ध करून देत आहोत। त्या व्यतिरिक्त प्रत्येक विषयाच्या नोट्स भेटतील, त्याच्यामध्ये भरपूर प्रश्न दिलेले आहेत, जेणेकरून व्यवस्थित आपला जास्तीत जास्त स्कोर कसा वाढेल तर त्या हेतूने आपण या नोट्स तयार केलेले आहेत। याच्यामध्ये मागील प्रश्नपत्रिका आणि प्रत्येक विषयानुसार नोट्स तुम्हाला सेपरेट दिल्या जातील। सर्वांचे एकत्रित पेमेंट ठेवलेले आहे 229 रुपये। जर तुम्हाला पाहिजे असेल तर 9139643199 या नंबरवरती तुम्हाला पेमेंट करायचंय, फोन पे, गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने। ठीक आहे, आता या पदभरतीला ऑलरेडी खूपच कमी कॉम्पिटिशन असतं मित्रांनो, खूप कमी मार्कांवरती देखील तुमचं सिलेक्शन होत असतं। त्यानुसार तुम्ही व्यवस्थित आत्ताच सुरुवात करून द्या या पदभरतीची तयारी करायला। ठीक आहे, तर या नोट्स परचेस करायला विसरू नका। पेमेंट करून याच नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवायचा आहे। पेमेंटसाठी आणि व्हॉट्सअपसाठी हा एकच नंबर असणार आहे। तर चला पुढे आपण व्हिडिओ कंटिन्यू करत आहोत मित्रांनो। कनिष्ठ लिपिक हे पदाचं नाव सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला कॅटेगरी सिलेक्ट करायची मित्रांनो। त्यानुसार आपल्याला किती टोटल पेमेंट
लागणार आहे याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. आता याच्यामध्ये जर म्हटलं तर सर्व कॅटेगरीसाठी जे पेमेंट असणार आहे, परीक्षा शुल्क असणार आहे ते सारखंच असणार आहे मित्रांनो. ठीक आहे, तर कोणतीही कॅटेगरी सिलेक्ट केली तर 900 रुपये फी ठेवण्यात आलेली आहे आणि जीएसटी 18% 162 रुपये होतात. तर टोटल 1062 रुपये आपल्याला इथे पेमेंट करावं लागणार आहे. त्यानंतर जन्मतारीख आपल्याला पुढे सिलेक्ट करण्याचं ऑप्शन आहे मित्रांनो, डे मंथ इयर या स्वरूपामध्ये. तर व्यवस्थित आपण आपली जी जन्मतारीख आहे ती इथे मेन्शन करून घेणार मित्रांनो. बघा या स्वरूपामध्ये पुढे मागे घेऊन आपण आपली जी जन्मतारीख आहे ती इथे सिलेक्ट करून घेणार. ठीक आहे, त्यानंतर पुढे बघा आपलं वय किती आहे ते संपूर्ण येऊन जाईल, किती वर्ष आतापर्यंत झाले, किती महिने आणि किती दिवस. ठीक आहे, तर त्यानंतर पुढे बघा काय म्हटलेलं आहे. ठीक आहे, 10वी पूर्ण झालेली आहे माझी, इथं आपण घोषित करतो असं आहे, चेकबॉक्स टिक मार्क करायचे आहेत. त्यानंतर ग्रॅज्युएशन देखील इथं माझं कंप्लीट आहे, कारण आपण जर म्हटलं तर कनिष्ठ लिपिक हे पद सिलेक्ट केले त्याच्यानुसार आपल्याला ग्रॅज्युएशन देखील लागतं. किंवा पुढे आपल्याला विचारलंय तुमचं एमएससीआयटी देखील झालेलं आहे, या पदासाठी संगणकाचं ज्ञान इथं असणं गरजेचं असणार आहे. तर एमएससीआयटी किंवा इतर जो समान संगणकाचा एखादा कोर्स आहे तो आपण पूर्ण केलेला आहे का असं आपल्याला विचारलेलं आहे. ठीक आहे, हे सर्व आपल्याला चेकबॉक्स टिक करायचे आणि व्हेरीफाय डिटेल्स ऑप्शन आहे यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपली ही देखील माहिती पूर्ण झालेली आहे मित्रांनो. पुन्हा आपल्याला त्याच प्रकारे आपल्याला इथं सबमिटचं ऑप्शन येऊन जाईल, तर सबमिट वरती क्लिक करायचंय, ओके वरती आपल्याला क्लिक करायचं आहे. नंतर बघा अशा प्रकारचं पेज आपल्याकडे इथं ओपन होऊन येईल. काही माहिती ऑलरेडी आपण भरलेली असते, बाकीची माहिती इथं आपल्याला भरायची आहे. जनरल मेल फिमेल जे पण असेल ते तुम्ही इथं सिलेक्ट करणार. मॅरिटल स्टेटस तुम्हाला मॅरिड अनमॅरिड सिलेक्ट करण्याचं ऑप्शन आहे. मॅरिड वरती क्लिक केलं तर इथं पत्नीचं किंवा पतीचं नाव टाकायचं आहे. अनमॅरिड असेल तर अनमॅरिड वरती तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे, इथे काहीच भरण्याची गरज नाही. त्यानंतर इंडियन आहात का येस वरती क्लिक करणार. महाराष्ट्राचे आहात का येस वरती आपण क्लिक करणार. तुमच्या कॅटेगरीनुसार नॉन क्रिमिलेअर तुमच्याकडे असेल तर येस करणार, अदरवाईज आता जी मी कॅटेगरी इथे सिलेक्ट केली त्यासाठी हे लागत नाही, तर मी नो वरती सिलेक्ट करणार. त्यानंतर इथे आपल्याला पतीचं किंवा वडिलांचं नाव टाकायचं आहे, इथे आपल्याला आईचं नाव टाकायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर पुढे आल्यानंतर कास्ट तुम्हाला दिसेल, सब कास्ट तुमची इथं भरायची जी की कास्ट सर्टिफिकेट वरती दिलेली असते. त्यानंतर आपल्याला आपला धर्म इथे निवडायचा आहे. त्यानंतर पुढे यायचंय. पुढे आपल्याला विचारलेले तुम्हाला मराठी भाषा लिहिता वाचता बोलता येते का, जे पण येत असेल ते चेकबॉक्स टिक मार्क करायचे आहे. हिंदी भाषा देखील लिहिता वाचता बोलता येत असेल तर तुम्ही इथे चेकबॉक्स वरती टिक करू शकता. त्याच स्वरूपामध्ये मराठी झाल्यानंतर इथं आपल्याला हिंदी आणि इंग्लिशचं देखील ऑप्शन आहे. लिहिता वाचता बोलता येत असेल तर चेकबॉक्स वरती आपण टिक करू शकता. जसे की इंग्लिश फक्त तुम्हाला वाचता आणि लिहिता येते बोलता येत नाही, ते इथे चेकबॉक्स टिक करायचा नाहीये. तर या स्वरूपामध्ये ही तुम्हाला माहिती भरायची आहे. त्यानंतर पुढे जर म्हटलं तर ऍड्रेस लाईन 1 दिलेलं आहे मित्रांनो. इथे आपला आधार कार्ड वरती जसा ऍड्रेस असतो तसा संपूर्ण ऍड्रेस टाकायचा आहे. इथे आपल्याला आपल्या तालुक्याचं नाव टाकायचं आहे आणि इथे आपल्याला आपल्या गावाचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर पुढे बघा आपल्याला राज्य इथे निवडण्याचं ऑप्शन आहे. आपण आपलं महाराष्ट्र राज्य इथे निवडणार. डोमेसाइल निवडण्याचं ऑप्शन आहे, सॉरी डिस्ट्रिक्ट निवडण्याचं ऑप्शन आहे, जिल्हा निवडण्याचं ऑप्शन आहे. तर जिल्हा देखील आपण इथे निवडून घेणार. त्यानंतर पुढे आपल्याला तालुक्याचं नाव द्यायचंय आणि पिन कोड टाकायचा आहे. ठीक आहे, त्यानंतर हे सर्व झाल्यानंतर व्हेरीफाय डिटेलचं ऑप्शन आहे, यावरती क्लिक करून सेव्ह अँड नेक्स्टचं ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करणार. त्यानंतर बघा पुढे अशा प्रकारचं पेज ओपन होऊन येईल. आता इथं आपल्याला जर म्हटलं तर एज्युकेशनल क्वालिफिकेशन विषयी इथं माहिती द्यायची आहे. तर सर्वप्रथम जर म्हटलं तर बघा आपण कशा कशाची माहिती देऊ शकता. जर शिपाई पद सिलेक्ट केलं असेल तर फक्त 10वीची माहिती दिली तरी चालेल, काही अडचण नाही. परंतु तुमचं ग्रॅज्युएशन झालंय, तुम्ही लिपिक हे पद सिलेक्ट केलं तर आपल्याला 10वीची 12वीची त्यानंतर डिप्लोमा किंवा ITI झाला असेल तर त्याची माहिती देऊ शकता. आणि ग्रॅज्युएशन तुमचं कशातून झालं त्या ग्रॅज्युएशन बद्दल तुम्हाला इथं त्याची माहिती द्यायची आहे. जसं की सर्वप्रथम जर म्हटलं तर इथं मी 10वी सिलेक्ट केलं तर आता 10वीची तुम्हाला माहिती इथे ऍड करायची आहे. ठीक आहे, तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं बघा, ही सर्व माहिती तुम्हाला इथे भरणं गरजेचं असतं. त्यासाठी ऍड डिटेल्स ऑप्शन यावरती क्लिक करणार. 10वी आपण सिलेक्ट केलेलं होतं, कोर्स आपण इथं 10वी सिलेक्ट करणार, बोर्डाचं किंवा युनिव्हर्सिटीचं नाव जे पण असेल ते तुम्ही इथे टाकणार. त्यानंतर इथं पुढे बघा आपल्याला काय विचारलंय, तुम्ही 10वीचं जे पण वर्ष असेल पासिंग इयर आपल्याला इयर आणि मंथ टाकायचं मित्रांनो. तर आपल्याला पासिंगचा जो पण महिना होता आणि इथं वर्ष होतं ते आपल्याला इथे सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन आहे. तर ही माहिती व्यवस्थित सिलेक्ट करा मित्रांनो. त्यानंतर निकालाचा प्रकार पर्सेंटेज मध्ये होता का, पर्सेंटेज ऑटोमॅटिकली येऊन जाईल. त्यानंतर एकूण गुण, टोटल किती गुणांचा पेपर होता आणि त्यापैकी किती गुण मिळाले ते आपल्याला इथे टाकायचे आहेत. जसं की यामध्ये जर म्हटलं तर 500 पैकी तुम्हाला किती गुण मिळाले 378, हे टाकल्यानंतर ऑटोमॅटिकली पर्सेंटेज किती होतात ते येऊन जातं. त्यानंतर क्लास आपल्याला फर्स्ट सेकंड क्लास जे पण असेल त्याच्यामधून तुम्ही पास केलं असेल तर तुम्ही हे सिलेक्ट करणार आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट वरती आपण क्लिक करणार. बघा सेव्ह झाल्यानंतर ओकेचं ऑप्शन आहे, ओके गेलं का अशा प्रकारचं येऊन जातं. आता याच प्रकारे आपल्याला 12वीची देखील माहिती ऍड करायची. ऍड डिटेल्स ऑप्शन आहे, यावरती क्लिक करून त्यानंतर इथं आपल्याला 12वी सिलेक्ट करायचं. 12वी तुम्ही स्टेट बोर्डातून पास केलं असेल तर स्टेट बोर्ड तुम्ही सिलेक्ट करू शकता. अदरवाईज
दुसऱ्या देखील बोर्डची नाव आहेत ज्याच्यातून पास केलं असेल तर ते देखील तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता. त्यानंतर 12वीचं जर म्हटलं तर कोणत्या महिन्यात आणि कोणत्या वर्षी 12वी तुम्ही पास केली ते तुम्हाला इथे भरण्याचं ऑप्शन आहे. ठीक आहे. त्यानंतर पर्सेंटेज होते की CGPA होते ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. टोटल किती गुणांचा पेपर होता ते तुम्हाला इथे मेन्शन करायचे, म्हणजे कितीपैकी किती गुण मिळाले ते तुम्हाला इथे टाकायचे आहेत. जसे की 650 पैकी 349 गुण मिळाले तर हे तुम्ही टाकणार. त्यानंतर आता फक्त पास क्लासमध्ये येतो तर पास क्लास आपण इथे सिलेक्ट करणार आणि त्यानंतर सेव्ह वरती क्लिक करणार. ठीक आहे. तर या स्वरूपामध्ये 12वीची देखील माहिती इथे ऍड केली. आता तुम्हाला इथे ग्रॅज्युएशनची माहिती देखील इथे तुम्हाला ऍड करावं लागणार आहे. तुमचं टायपिंग झालं असेल तर टायपिंग सर्टिफिकेटची देखील तुम्ही माहिती देऊ शकता किंवा कम्प्युटरचा कोणता आपला कोर्स चालाय त्याची देखील तुम्ही माहिती इथे देऊ शकता. ठीक आहे. ग्रॅज्युएशन मी इथे सिलेक्ट करतो. त्या प्रकारे आपल्याला इथे ऍड डिटेल्स ऑप्शन आहे. कोर्स आपल्याला सिलेक्ट करायचा आहे, कशामधून तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे. BA झालं असेल तर BA तुम्ही सिलेक्ट करू शकता. कोणत्या बोर्डातून झालेलं आहात सर्व बोर्डांची नाव तुम्हाला इथे येऊन जाईल. ओपन युनिव्हर्सिटी मधून झालं असेल यशवंतराव चव्हाण तर ते देखील आपण इथं सिलेक्ट करू शकता मित्रांनो, बघा या स्वरूपामध्ये. ठीक आहे. तर इथे देखील आपल्याला महिना सिलेक्ट करायचा, कोणत्या महिन्यामध्ये तुम्ही पास केलेला आहे. तर जे पण महिना असेल आणि जे पण वर्ष असेल ते तुम्ही इथं या स्वरूपामध्ये सिलेक्ट करून घेणार. ठीक आहे. तर ही एज्युकेशन जी माहिती आपण भरत आहोत ती व्यवस्थित भरा मित्रांनो. ठीक आहे. त्यानंतर पुढे पर्सेंटेज आपल्याला इथं राहून द्यायचे मित्रांनो. पर्सेंटेज किंवा CGPA असेल तर CGPA देखील तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता. त्यानंतर टोटल जर म्हटलं तर किती पैकी किती गुण मिळाले तर 1200 टोटल होते. 1200 पैकी किती गुण मिळाले ते तुम्हाला इथे टाकायचे आहेत. जसं की 1200 पैकी 874 मार्क मिळाले तर मी इथे ते टाकणार. ऑटोमॅटिकली पर्सेंटेज येऊन जातील. फर्स्ट सेकंड क्लास ज्याच्यामधून पास केलं असेल ते तुम्ही सिलेक्ट करायचं आणि सेव्ह वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. याच प्रकारे जर म्हटलं तर पुढे बघा, आता पुढे जर म्हटलं तर आपल्याला कशाची माहिती द्यायची मित्रांनो. आता कॅम्प्युटरचं एखादं जे सर्टिफिकेट आहे आपल्याकडे इथं असणं गरजेचं असणार आहे. फक्त MECIT झालं असेल तर MECIT साठी तुम्ही कॅम्प्युटर सर्टिफिकेटचं ऑप्शन मित्रांनो हे तुम्ही इथे सिलेक्ट करणार. पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल तर त्याची देखील तुम्ही माहिती देऊ शकता. आता सर्वप्रथम जर म्हटलं तर संगणकाचं मी तर एक सर्टिफिकेट याच्याबद्दल मी सिलेक्ट केलेलं आहे. तर कोर्स काय झालेला आहे MECIT CCC किंवा अदर काय झालंय तर ते तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. MECIT झाला असेल तर MECIT सिलेक्ट करा. त्यानंतर कोणत्या बोर्डातून तुम्ही MECIT पास केलेली आहे तो बोर्ड सिलेक्ट करणार. त्यानंतर महिना, त्यानंतर पासिंग वर्ष. ठीक आहे. ते झाल्यानंतर पर्सेंटेज किती मिळाले ते टाकायचं. टोटल गुण, एकूण गुणांपैकी किती गुण मिळाले ते तुम्हाला इथे भरायचं. श्रेणी सिलेक्ट करून सेव्ह वरती आपल्याला क्लिक करायचं आहे. याच स्वरूपामध्ये बाकी जर म्हटलं तर तुमचं संगणकाचं काय झालं असेल, जसं की इथं बघा यामध्ये टायपिंग झालं असेल. ठीक आहे. नाही तर अदर काय झालं असेल तर ते तुम्ही इथं माहिती त्याची देखील इथे ऍड करू शकता. तर पटकन ही सर्व माहिती मी ऍड करून इथं सेव्ह वरती मी क्लिक करतो. सर्व माहिती आता मी इथे टाकून घेतलेली आहे. तर आपल्याला फक्त खाली सेव्हचं ऑप्शन आहे, सेव्ह वरती आपल्याला क्लिक करायचं आहे. ही संपूर्ण माहिती सेव्ह होऊन जाईल. काय आपल्याकडे अनुभव असेल तो देखील तुम्ही ऍड करू शकता. संस्थेचं नाव टाकायचं, ठिकाण, पदाचं नाव, वर्णन, कामाचं काय होतं, एकूण किती वर्षाचा अनुभव आहे ते तुम्हाला इथे ऍड करायचं आहे. तर त्यासाठी प्लसचं ऑप्शन आहे, यावरती क्लिक करून काही कामाचा अनुभव असेल तर तो तुम्ही इथे ऍड करू शकता. अदरवाईज स्किपचं ऑप्शन आहे, स्किप वरती क्लिक करणार. त्यानंतर काय गुणवत्ता असेल, जसं की तुम्हाला पुरस्कार भेटला असेल, एखादं विशेष प्रमाणपत्र भेटलं असेल, शिष्यवृत्ती भेटली असेल तर त्या संदर्भात देखील इथं माहिती तुम्ही ऍड करू शकता. असं नसेल काय भेटलं तर स्किपचं ऑप्शन आहे, स्किप वरती आपल्याला क्लिक करायचंय. आता पुढे जर म्हटलं तर फक्त आपल्याला काही महत्त्वाचे डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. यामध्ये आधार कार्डचा फोटो आपल्याला अपलोड करायचा आहे फ्रंट साईडचा. ठीक आहे. त्यानंतर पुढे जर म्हटलं तर आपला पासपोर्ट साईज फोटो अपलोड करायचा आहे. ठीक आहे. इथे आपल्याला सिलेक्ट करून फोटो अपलोड करून घ्यायचा आहे. तर तो फोटो कसा असायला पाहिजे याच्याबद्दल इथं डेमो तुम्हाला दाखवलेला आहे, नमुना दाखवलाय. आधार कार्डचा फ्रंट साईज फोटो, त्यानंतर पासपोर्ट साईज फोटो या स्वरूपामध्ये, त्यानंतर आपली सिग्नेचर कोऱ्या कागदावरती सही अशा स्वरूपामध्ये तुम्हाला करून इथं अपलोड करायची आहे. तर हे सर्व डॉक्युमेंट अपलोड करून खाली सेव्हचं ऑप्शन आहे, सेव्ह वरती आपण क्लिक करणार. तर पटकन हे डॉक्युमेंट मी इथं अपलोड करून घेतो. डॉक्युमेंटची साईज किती असायला पाहिजे याच्याबद्दल तुम्हाला प्रत्येकमध्ये इथं माहिती दिलेली आहे. तर पटकन हे डॉक्युमेंट मी सर्व अपलोड करून घेत आहे. त्यानंतर बघा अशा प्रकारचा पेज आपल्याकडे इथं ओपन होऊन येईल. संपूर्ण अर्ज आपण कसा भरलाय संपूर्ण माहिती तुम्हाला इथे दिसून येईल. तर व्यवस्थित अर्ज तुम्हाला इथे चेक करून घ्यायचा आहे. त्यानंतर बघा मी खाली घेतो हे पेज. अजून काही जी पण वैयक्तिक माहिती भरली होती, फोटो सिग्नेचर अपलोड केला होता त्याच्याबद्दल माहिती दिसून येईल. इथं फोटो बरोबर असेल तर चेकबॉक्स टिक मार्क करून घ्यायचे आहेत मित्रांनो, सिग्नेचर बरोबर आहे का नाही. त्यानंतर इथं आपल्याला शेवटचं आय कन्फर्मचं ऑप्शन आहे, इथे देखील चेकबॉक्स टिक मार्क करायचा आणि सबमिटचं ऑप्शन आहे, सबमिट वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा अशा प्रकारचं पुढील पेज आपल्याकडे इथं ओपन होऊन येईल. इथे आपल्याला पेमेंट कंप्लीट करण्यासाठी 1 ते 2 मिनिटाचा कालावधी दिला जातो. इथे आपल्याला पेमेंट भरायचं आहे आता फक्त आणि त्यानंतर आपल्याला ऍप्लिकेशनची प्रिंट घ्यायची असते. तर पेमेंट भरण्यासाठी इथे चेकबॉक्स टिक मार्क करायचं आहे आणि त्यानंतर ऑटोमॅटिकली ऑनलाईन पेमेंट कोणत्याही मार्गाने तुम्ही इथे करू शकता. चेकबॉक्स टिक मार्क केल्यानंतर इथे पेमेंट ऑनलाईन भरण्यासाठी इथं प्रोसीड ऑनलाईनचं ऑप्शन आहे, यावरती क्लिक करायचं आहे.
त्यानंतर बघा आपल्याला टोटल 10 ते 15 मिनिटाचा टायमिंग दिलेला असतो. त्यामध्ये तुम्हाला जर म्हटलं तर युपीआयच्या माध्यमाने पेमेंट करता येणार आहे. नेट बँकिंग, भारत क्यूआर कोड स्कॅन करून तुम्ही पेमेंट करू शकता. ऑलरेडी दुसरे भरपूर ऑप्शन दिलेले आहेत, ज्याच्या माध्यमाने तुम्ही इथं ऑनलाईन पेमेंट इथं भरू शकता मित्रांनो. टोटल पेमेंट किती असणार आहे? 1062 रुपये. तर एवढं पेमेंट तुम्हाला या वेबसाईटवरती परीक्षा शुल्क म्हणून भरावं लागणार आहे मित्रांनो. तर पेमेंट भरून फक्त आता ऍप्लिकेशनची प्रिंट घ्यायची आहे. याच्या व्यतिरिक्त जी पण प्रक्रिया होती ती संपूर्ण आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमाने मी सांगून घेतलेली आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. जी बिल येते ती लाईक क्लिक करा. याच्या व्यतिरिक्त काय प्रॉब्लेम आला तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. तर चला भेटूया आता पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.